वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त निनादला भारत भूमीच्या गौरवाचा सूर. हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी केले वंदे मातरम गीताचे समूह गायन. हिंगोलीमध्ये वंदे मातरम या गीतास आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत. ही बाब सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्या अनुषंगाने आज हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर हजारो विद्यार्थिनी तरुणांच्या उपस्थितीत वंदे मातरम गायनाचा सामूहिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वंदे मातरम पथनाट्य सादर करण्यात आले. कृष्णा देशमुख यांनी वंदे मातरम गीतासंदर्भात सखोल माहिती दिली. वंदे मातरम गीताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले असून 1886 साली रवींद्रनाथ टागोर यांनी ते प्रथमच गायले होते. वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक प्रेरणादायी भूमिका निभावली आहे. वंदे मातरम हे भारत मातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते. राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण, शिक्षक अधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे, प्राचार्य आरवी बोतीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मैदानावर अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. हिंगोलीहून आयडी पठाणसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, हिंगोली. Thanks for watching Ekmat Digital.